राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय अर्थात नागपूर इथून श्री अमोल पुसुतकर जे सर तुमचं स्वागत आहे एकतर एनडीटीव्ही मध्ये. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकतर अभ्यास आणि विचारक म्हणून आपण त्यांची टेलिव्हिजन स्क्रीनवरती अनेक वेळेला ओळख बघितलेली आहे. सो अमोलजी, आज तुम्हाला इन्व्हाइट करायचं मुख्य कारण म्हणजे दैनिक दिव्य मराठीने एक बातमी प्रकाशित केली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाटेंगे तो कटेंगे अशा अर्थाचा एक मेसेज घेऊन आपल्या मतदारापर्यंत जातो आहे. आणि अर्थात संघाचा हा आजपर्यंतचा विचार राहिलेला आहे की किमान हिंदू धर्मामध्ये ज्या वेगळ्या जात घटक आहेत त्यांचं एक संघटन व्हावं. पण विषय राजकारणाचा आहे आणि मधल्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संघ फारसा सक्रिय नव्हता आणि तो सक्रिय नसल्यामुळे 400 पारचा जो काही नारा होता तो नारा पार नाही करू शकला असा एक समज होता. त्याबद्दल नंतर वेगळी जी वक्तव्य आली त्याचाही संदर्भ दिला गेला. श्री मोहन भागवत हे पुण्यामध्ये बोलताना काही भागामध्ये बोलत असताना आपल्याला देवत्व बहाल केलं आहे असा काही समज कोणी करून घेऊ नये असं म्हणाले. तर ह्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला असं वाटतं की संघ पुन्हा एकदा सक्रिय झाला आणि तो जो बटेंगे तो काटेंगे हा एक मेसेज असणार आहे महाराष्ट्रातल्या मतदारांसाठी? संघ हा नेहमी सक्रिय असतो. फक्त बरेचदा मीडियाला असं वाटत असतं की निवडणुका आल्या म्हणून संघ सक्रिय झालेला आहे. संघाची आपली स्वतःची एक कार्यपद्धती आहे आणि त्या कार्यपद्धतीमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी विविध प्रकारच्या लोकांसाठी नेहमीच केल्या जात असतात. आता इलेक्शन आलं, निवडणुका आल्या तरी संघ सुद्धा समाजाचा भाग आहे, स्वयंसेवक सुद्धा समाजाचा भाग आहे. त्याच्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी जर कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या, कुठल्या गतिविधी केल्या तर बरेचदा प्रसार माध्यमांना किंवा ज्यांना संघाबद्दलची पूर्णतः माहिती नाही अशा लोकांना बरेचदा असं वाटू शकतं की संघ हे निवडणुकीकरता करतो आहे. परंतु संघ निवडणूक हा विषय एकदम शॉर्ट टर्म आहे, एकदम छोटा विषय आहे. संघ सामाजिक ऐक्यासाठी काम करतो आहे, राष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये काम करतो आहे. त्यामुळे संघ हा नेहमीच सक्रिय राहतो. निवडणुका आल्या काय गेल्या काय तरी संघ सक्रिय राहतो. आणि बटेंगे तो कटेंगे म्हणजे आम्ही वाटल्या गेलो तर आम्ही कापले जाऊ अशा पद्धतीचं स्लोगन आता लोकांच्या तोंडी हे आलेलं आहे. संघाने काही हे स्लोगन असं कोणाला दिलेलं नाही आहे. परंतु संघाची स्थापनाच हिंदू समाजाच्या संघटने करताय, एकजुटी करताय. आणि ज्यावेळेला आम्ही हिंदू समाजाची संघटना म्हणतो आहे त्यावेळेला जातीभेद विरहित एकत्रित समाज अशा पद्धतीचा समाज आपल्या समोर आहे. त्यामुळे निवडणुका आल्या तरी पण नसल्या तरी पण संघाचं काम सुरू असतं. मे बी अनेक लोकांना असं ते वाटू शकतं की बा हे आता इलेक्शन आहे म्हणून काही सुरू आहे, पण तो त्यांचा दृष्टिकोन आहे. ते मी पार्शियली तुमच्याशी अग्री आहे आणि पार्शियली डिसअग्री आहे. अग्री काय मी तुम्हाला सांगतो. जेव्हा हाच प्रश्न श्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला तेव्हा तुम्ही जो मुद्दा म्हणालात तेच ते म्हणाले की संघाबरोबर आमच्या बैठका होत असतात, चर्चाही होत असते. परंतु सगळ्याच महाराष्ट्रातल्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी अशा एक 4 बैठका झाल्या. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर संघाच्या नसलेल्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही अडचण होऊ शकते अशा पद्धतीचे मुद्दे या बैठकीमध्ये आले आणि त्यात शीर्षस्थ दिल्लीचं जे नेतृत्व आहे त्याबद्दलचे काही मुद्दे होते, त्याच्यावरती सखोल चर्चा झाली. आणि मग अशी एक विनंती केली गेली की राजकीय दृष्ट्या संघानं पुन्हा एकदा सक्रिय व्हावं. आणि हे काही श्री देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिनाय केलेलं नाही. बैठका होतात हे त्यांनी सांगितलं, परंतु संघाच्या सक्रिय सहभागाशिवाय महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकता येणार नाही. आणि आजच्या दिव्य मराठीच्या बातमीमध्ये पण म्हटलेलं आहे की 70 दिवसाचा एक अजेंडा असणार आहे. म्हणजे इलेक्शन नंतर पण संघ सक्रिय असेल, कदाचित आधी पण संघ सक्रिय असेल. हो, दिव्य मराठीची बातमी मी वाचलेली आहे आणि बरेचदा निवडणुका आल्या की अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात वर्तमानपत्रांमध्ये. परंतु 70 दिवसाचा कशाला, त्याच्यापेक्षा मोठाच अजेंडा संघाचा नेहमी असतो. आणि समाजामध्ये जसं आपल्याला मागच्या इलेक्शन मध्ये माहिती आहे की आरक्षण रद्द होणार किंवा संविधान खतरे में है अशा पद्धतीच्या घोषणा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांनी दिल्या आणि समाजामध्ये एक वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालं. तर संघाला वाटतं की समाजामध्ये कुठलाही भ्रम असू नये, समाजामध्ये कुठलंही कन्फ्युजन असू नये. जर आम्ही लोकांचं समाधान करू शकत नसेल, म्हणजे आम्ही कोणाला कन्व्हिन्स करू शकत नसेल तर आम्ही त्यांना ज्यांना कन्फ्यूज करू शकतो का असाही प्रयत्न काही लोक करू शकतात. परंतु संघाला काय वाटतं की सुदृढ लोकशाहीसाठी, चांगल्या लोकशाहीसाठी समाज कोणताही असो, कुठल्याही जातीपंथाचा असो,
परंतु त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे की मी जे मतदान करतोय ते कशासाठी करतो आहे, याच्यातनं काय साध्य होणार आहे. एक मतदार म्हणून माझी पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यामुळे अनेक वेळा लोक आपल्या व्यक्तिगत आळसापोटी सुद्धा मतदानाला जात नाही. त्यामुळे संघ अशा वेळेला या लोकांना जागृत करण्याचं काम करतो की तुम्ही एक मतदार म्हणून तुमची भूमिका निभवा आणि तुम्हाला ती निभवायची आहे. लोकशाहीचे तुम्ही एक आधारस्तंभ आहात. त्यामुळे संघ या सामाजिक जाणीवेनी काम करत असतो, ही गोष्ट मात्र खरी आहे. पण मग त्याच्यात तोच मुद्दा आला की जो फेक नेरेटिव्ह आहे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कदाचित थेटपणे बोलायचं नसेल, पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 2-3 गोष्टी ज्या मांडल्या गेल्या आणि त्यात एक महाराष्ट्राचा संदर्भ होता. त्यातला एक संदर्भ काय होता, तर भारतीय जनता पार्टीचं सरकार हे भारतीय राज्यघटना बदलणार आहे. आणि महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात मुद्दा काय होता, तर महाराष्ट्रामध्ये जो एक समाज आहे, तो समाज भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही किंवा करू नये अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह मांडलं होतं की ह्या नेरेटिव्हला एक काउंटर म्हणून संघ काही प्रयत्न करेल किंवा थेटपणे नाही बोलणार, पण असे मेसेजेस तरी दिले जातील. नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर फेक नॅरेटिव्ह असेल, बघा फेक नॅरेटिव्हमुळे काय होते, फेक नॅरेटिव्हमुळे समाजामध्ये भ्रम निर्माण होतो, समाज मिसगाईड होतो, समाज कन्फ्यूज होतो. लोकशाहीसाठी कसं आहे, एक ज्याच्या मनामध्ये क्लॅरिटी आहे अशा पद्धतीचा समाज हा लोकशाहीचा एक आधारस्तंभ राहू शकतो. त्यामुळे जर काही लोक जर अशा पद्धतीचा प्रचार करत असतील की बा यांच्या एवढ्या जागा आल्या तर हे लोक असं करतील, संविधान समाप्त करतील, संविधान बदलवून टाकतील, आरक्षण समाप्त करतील, अशा जर काही गोष्टी काही पक्षांतर्फे केल्या जात असेल, वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांमध्ये पसरविल्या जात असेल, तर हे चुकीचं आहे. कुठल्याही समाजामध्ये भय निर्माण होता कामा नये. भयाच्या आधारावर कोणी मतदान केलं असं होता कामा नये. सर्व लोकांनी आपापल्या विवेक बुद्धीला शाबूत ठेवून कायम ठेवून मतदान केलं पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये चालणारे कितीही फेक नॅरेटिव्ह असतील, ते इलेक्शन आहे म्हणून असतील, निवडणुका आहे म्हणून असतील किंवा निवडणुका नसताना सुद्धा असतील, परंतु संघाचा स्वयंसेवक हा समाजातला जागृत घटक आहे आणि या जागृत घटकांनी समाजाला जागृत केलं पाहिजे. जे जागृत आहे त्यांना सक्रिय केलं पाहिजे, जे सक्रिय आहे त्यांना संघटित केलं पाहिजे. संघाचं हेच काम आहे. संघ हे काम नित्य नियमाने करत असतो. पण ते जर नित्य नियमाने असेल, म्हणजे प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की ज्या पद्धतीच्या बातम्या येतात नाराजीच्या आणि आता जी बातमी आली ती, हे जर नित्य नियमाचं काम असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते अधिक सक्रियपणे केलं जाईल असं तुम्हाला म्हणायचंय? अधिक सक्रिय आणि कमी सक्रिय, मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी तेवढ्या बरोबर नाही आहे. आपण ग्रॅज्युअली काम केलं पाहिजे, आपण सतत काम केलं पाहिजे, आपण निरंतर काम केलं पाहिजे. समाजामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम जर काही घटकांकडनं झालं तर भैया हे चुकीचे आहे. समाजामध्ये याच्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण होते. निवडणुका या शॉर्ट टर्म गोलसाठी आहे, परंतु निवडणुकीमध्ये जो विद्वेष निर्माण होतो, जी समाजामध्ये दरी निर्माण होते, ती दरी पुन्हा पॅचअप व्हायला, भरून निघायला अनेक वर्ष चालले जातात. त्यामुळे ज्यांचं साध्य, ज्यांचं लक्ष केवळ निवडणुका आहे, ते लोक हे करू शकतात. परंतु संघाला सामाजिक ऐक्याची चिंता आहे आणि त्यासाठी संघ काम करतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पण संघ सक्रिय राहील, पण निवडणुका आहे म्हणून सक्रिय नाही, तर सक्रियता हा आमचा सहज स्वभाव आहे आणि त्यानुसार आम्ही काम करणार आणि फेक नॅरेटिव्हच्या विरोधात सुद्धा काम करणार. पण ते असं जर असेल ना अमोलजी, आता प्रेक्षकांसाठी पण मी काही गोष्टी थेटचपणे बोलणार आहे, कारण मी तशाच पद्धतीनं विचारत असतो. एक तर महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीचं राज्य पातळीवरचं शीर्षस्थ नेतृत्व श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि ते ब्राह्मण आहेत. त्यांच्या विरोधामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिकल नेरेटिव्ह महाविकास आघाडी सेट करते आहे असं दिसतंय. त्यात पुन्हा काही सामाजिक इश्यू निर्माण झालेले आहेत. त्या इश्यूच्या पार्श्वभूमीवरती संघ प्रदीर्घ काळ ज्या गोष्टीसाठी, म्हणजे हिंदूचं एकत्रित संघटन असायला हवं, असं महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये होताना दिसत नाही. महाराष्ट्राची एक सामाजिक जी उसवण आहे ती हळूहळू उसवत चाललेली आहे. त्याचे रिफ्लेक्शन पण आपण बघितले आणि स्पेशली लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागले. सो संघ असा विचार करतो की सगळ्या हिंदूत्वातल्या समाज घटकांनी एकत्रितपणे विचार करायला हवा. संघाच्या आत्ताच्या आणि जुन्याच या भूमिकेमुळं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणारं जे मत आहे, जे विधानसभेलाही कदाचित त्यांना अडचणीचं ठरेल, ते कुठेतरी पुन्हा एकत्रित व्हावा असा तो दृष्टिकोन असावा. कारण त्याच बातमीत म्हटले की मराठा सहित इतर सर्व समाज घटकाशी संघाचे लोक जाऊन संपर्क साधणार आहेत.
मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की त्यांची आरक्षणाच्या मागणी करता वेगवेगळे लोक समोर येऊन काम करतात आहे. त्या समाजाच्या ज्या काही मागण्या असेल त्या राजकीय पटलावर ते लोक मांडतील. राजकीय पक्ष त्यांना काय आश्वासनं द्यायचे ते पण ते देतील. परंतु मराठा समाज सुद्धा एक समाजाचा भाग आहे आणि तो सुद्धा भ्रमित राहू नये. त्याच्या मनामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं हित, सुदृढ महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र, प्रगतिशील महाराष्ट्र हाच भाव त्यांच्या मनामध्ये असायला पाहिजे. यासाठी संघाचे स्वयंसेवक काम करतील एवढं स्पष्ट आहे. ओके, पण एक दुसरी पण एक बातमी आहे की मायक्रो ओबीसी जे आहेत अशांच्या सोबत सुद्धा भारतीय जनता पार्टी बैठका घेते. जवळपास 140 बैठका अशा पार पडलेल्या आहेत. तुम्ही दोन्हीकडे म्हणजे संघातनं त्या परिवारातनं बाहेर आलेला राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या अटेम्प्टकडं, संघाच्या बटेंगे तो और कटेंगे ह्या भूमिकेकडं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कसं एकत्रितपणे बघता? नाही, संघ, मला माझं हेच म्हणणं आहे की संघ समाजातल्या सगळ्या घटकांचा एकत्रित विचार करतो. बरेचदा आपण कधी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा भटके विमुक्त, धनगर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार आपण करत असतो. ही समाजाची पद्धत आहे. परंतु संघ असा विचार करत नाही. संघ समाजातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं हा भाव घेऊन ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला असा वेगवेगळा विचार आम्ही करत नाही. आणि या भूमिकेमुळे, असं केल्यामुळे जर त्याचा फायदा कोणाला झाला तर चांगली गोष्ट आहे, काही वाईट गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे संघ आपलं काम करत राहील. त्याच्या फायद्या तोट्याचा विचार संघ करणार नाही, हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक नाराज होते आणि स्वयंसेवक सुद्धा नाराज होते. ही जी चर्चा झाली हे बरोबर आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक लोकसभेच्या निमित्ताने असो की राज्यसभेच्या निमित्ताने असो नाराज वगैरे असण्याचा काहीच प्रश्न राहत नाही. कारण की संपूर्ण भारतामध्ये त्यांचा प्रवास असतो. त्यांचे कार्यक्रम एक दीड वर्षाच्या आधीपासून ठरलेले असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास ही एक मॅरेथॉन आहे. त्याच्यामध्ये निवडणुका येतात आणि मध्ये निवडणुका जातात. आणि संघाचे स्वयंसेवक सुद्धा नाराज असणे नसणे हा सुद्धा विषय नाही. संघाचे स्वयंसेवक एका ध्येयासाठी काम करतात. त्यामुळे एखादा पक्ष, तो भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्याचं शीर्षस्थ नेतृत्व असेल, त्यांनी जर एखादी ऍक्टिव्हिटी केली, त्यांनी जर एखादी गोष्ट केली, तरी सुद्धा संघ राजी नाराजीच्या पलीकडे जाऊन काम करणारं संघटन आहे. संघ आपल्या राष्ट्रीय भूमिकेवर लक्ष ठेवतो आणि त्याच्या विरोधात तर कुठे काही होत नाही ना, याच्यावर लक्ष ठेवून संघही काम करतो आणि संघाच्या स्वयंसेवकही काम करतात. मागच्या इलेक्शनमध्ये हा विचार अनेक वेळा झाला. ज्या वेळेला तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये माननीय मोहनजींनी जे आपलं उद्बोधन दिलं होतं, त्यामध्ये सुद्धा अनेक मीडियाच्या लोकांनी हा विषय घेतला की त्यांनी आपली नाराजी प्रकट केली. परंतु तृतीय वर्षाच्या स्वयंसेवकांच्या समोर केलेलं उद्बोधन हे तृतीय वर्षाच्या स्वयंसेवकांसाठी असतं, देशातल्या जनतेसाठी नसतं. त्यामुळे त्यांना सांगितलेलं पाथे हे त्यांच्यासाठी आहे. तर त्यामुळे निवडणुका येतील आणि जातील. संघाला 100 वर्ष झालेले आहे आणि देशाचं जे सर्वोच्च परमवैभवाचं स्वप्न आहे त्यासाठी संघ काम करतो आहे. तर त्यामुळे आम्ही इलेक्शन सेंट्रिक काम करत नाही, हे तितकंच खरं आहे, तितकंच सत्य आहे. तुम्ही असं म्हणाल की ऑर्गनायझर हा काही संघाचं मुखपत्र नाहीये, पण ऑर्गनायझर मध्ये आलेले लेख आणि संघाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये आलेले लेख हे किमान महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीवरती तरी थेट भाष्य होतं. आणि त्यातनंच ही चर्चा सुरू झाली की संघाला किमान अजित पवार यांना बरोबर घेणं काही आवडलेलं नाहीये आणि स्वयंसेवक इतक्या थेटपणे लेख लिहितायत आणि मग त्या लेखात कंटिन्युटी राहिली. म्हणजे एकदा एक लेख आला, पुन्हा एक लेख आला, पुन्हा त्याच्यावरती आणखी विस्तृत विश्लेषण झालं. नाही, संघ, ऑर्गनायझर, पांचजन्य हे दोन्हीही वृत्तपत्र जे आहे, जे मॅगझिन्स आहेत, हे संघाशी संबंधितच आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक त्यामध्ये काम करतात आणि संघाचे स्वयंसेवक त्याच्यामध्ये लेख सुद्धा लिहितात. संघाचा स्वयंसेवक हा काही मुका बहिरा व्यक्ती नाही आहे. संघाचा स्वयंसेवक हा स्वतंत्र विचारसरणी असलेला व्यक्ती आहे. समाजातले वैचारिक, ज्यांना काहीतरी अधिष्ठान आहे, असे लोक संघामध्ये येतात. त्यामुळे एखाद्या स्वयंसेवकाला जर वाटलं की भाजपाचं इथे चुकलेलं आहे, त्यांनी असं नाही असं करायला पाहिजे होतं, तर त्याचं मत मांडण्याचा अधिकार त्याला पूर्णपणे आहे.
आणि असं एकाला नाही 100 लोकांना वाटलं तरी ते त्यांचं मत मांडू शकतात. तर त्यामुळे संघाच्या संस्थांनी एखादं मत मांडलं म्हणून त्यांनी काही गैर केलं अशातला भाग नाही आहे. एखाद्याला वाटू शकतं की अजित पवारांनी आलं पाहिजे, एखाद्याला वाटू शकतं की अजित पवारांनी नाही आलं पाहिजे. परंतु कोणी आलं पाहिजे आणि कोणी नाही आलं पाहिजे याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला घ्यायचा आहे. कारण ओके. निवडणुका त्यांना लढवायच्या आहे, जिंकायच्या आणि हारायच्या त्यांना आहे. त्यामुळे Correct. स्वयंसेवकांच्या मतांवर भाजपचे निर्णय होणार नाही. भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व त्यांचे निर्णय घेतील. नाही, परंतु तुम्ही फार थेटपणे भाजप सांगितलं अमोलजी, पण संस्थांना- एक मुद्दा लगोलच विचारतो की मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना अजित पवार यांना बरोबर घेणं किंवा आता तरी पटलेलं आहे का? कारण तुम्ही संघाच्या अभ्यासक आहात म्हणून त्रयस्थपणे विचारतो. नाही, मी तुम्हाला अगदी छान व्यवस्थित सांगितलं. मी याच्या आधी पण अनेक वेळा माध्यमांना सांगितलेलं आहे की अजित पवारांना सोबत घेणं हे भाजपाला आवडलं आहे का हे भाजपाचं मत विचारात घेणं महत्वाचं आहे. कारण की ज्यांच्या घरात ज्यांना घेतल्या गेलं त्याच्या घरमालकाला ते विचारलं गेलं पाहिजे की तुला हे पटतं आहे का. संघाच्या संस्थांना कदाचित पटलं असेल, कदाचित पटलं नसेल, परंतु कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं याचे राजकीय फायदे तोटे हे भाजपला सहन करायचे आहे. त्यामुळे याचा निर्णय त्यांनाच करू द्यावा असं मला वाटतं. फाईन. शेवटची 2च मिनिट आपल्याकडे राहिलेत म्हणून विचारतो. मधल्या काळामध्ये मोहनजींचं जे वक्तव्य आलं देवत्वाबद्दल, तेही श्री नरेंद्र मोदी यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं गेलं. आणि मला तर असं वाटतं की ते माझ्याही कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं गेलं पाहिजे आणि संघाच्या संस्थांच्या कॉन्टेक्स्ट मध्येच बघितलं गेलं पाहिजे. बरेचदा ज्यावेळेला आपण त्यागपूर्ण जीवन जगतो, ज्यावेळेला आपण समाजाकरता काही काम करतो, त्यावेळेला एखाद्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते की मी खूप मोठं काम करतोय, मी खूप त्यागपूर्ण जीवन जगतो आहे. परंतु राष्ट्राचं जीवन इतकं मोठं आहे की आमच्यासारख्या लाखो लोकांची आहुती गेल्यावरच देश परमवैभवाला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या घटकाने त्याचं श्रेष्ठत्व मानण्याचं आणि स्वतःला देवत्व प्राप्त झालाय अशा पद्धतीचा भाव ठेवू नये, अशा पद्धतीचाच माननीय मोहनजींचा संदेश होता आणि तो अगदी बरोबर आहे. मला पण लागू आहे आणि प्रत्येक स्वयंसेवकाला लागू आहे असं मला वाटतं. ओके. आता तुमच्या ह्या म्हणजे संघाच्या ही काही सगळ्यांना माहिती असलेली भूमिका, पण असं माध्यमामध्ये प्रसिद्ध होणं की बटेंगे तो कटेंगे, तर मधल्या काळामध्ये अल्पसंख्याकांना जवळ करण्याचा एक प्रयत्न झाला. मोहनजी काही मस्जिदीमध्ये पण गेले, मुस्लिम समाजातल्या काही स्कॉलर्सची त्यांनी चर्चा केली आणि तरी सुद्धा आपण असं बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अल्पसंख्याकांची काही मतं मिळाली नाहीत. हे आता पुण्यात तर काल किरण रिजिजू यांची वार्तालाप झाला आणि तिथे ते म्हणाले की आम्हाला मुस्लिम समाजाची मतं मिळत नाहीत आणि जेव्हा मिळतील तेव्हा आम्ही त्यांना मत देऊ, अगदी मंत्रीपद सुद्धा देऊ. सो आत्ताच्या या संघाच्या भूमिकेमुळे अल्पसंख्याकांना जवळ घेण्याचा, विजवी मुस्लिमांना जवळ घेण्याचा जो प्रयत्न मधल्या काळात सुरू आहे, हे आपल्या बरोबरच यायला हवेत. आणि ते म्हणतात मोहनजी अनेक वेळेला की ती सुद्धा याच भारत देशाची लेकरं आहेत. तर याला कुठेतरी खीळ बसेल आणि आणखीनच असुरक्षिततेची भावना वाढायला लागेल. नाही, मला असं वाटतं की माननीय मोहनजींचा जो अल्पसंख्यक किंवा मुस्लिम स्कॉलरला भेटण्याचा जो काही प्रघात आहे, हा प्रघात माननीय सुदर्शनजी ज्यावेळेला सरसंघचालक होते त्यावेळेला सुद्धा कायम होता, रज्जूभाई यांच्या काळामध्ये सुद्धा कायम होता. बघा, समाजाला सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा चांगले लोक असतील, आहेत, तर त्यांच्या मधले जे विद्वान लोक आहेत त्यांना सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे, त्यांना सुद्धा आपली भूमिका सांगितली पाहिजे, त्यांची पण भूमिका आपण ऐकून घेतली पाहिजे. कारण चांगुलपणा हा इतरांमध्ये पण राहू शकतो, कोणाही मध्ये राहू शकतो, याला आपण मान्य केलं पाहिजे. ती एक दैवी देणगी आहे, ती कोणाही मध्ये राहू शकते. तर अशा दैवी संपदांनी युक्त असलेल्या लोकांसोबत चर्चा केली पाहिजे. सुदर्शनजी पण अशा पद्धतीची चर्चा करत होते, माननीय मोहनजी पण अशा पद्धतीची चर्चा करतात आणि अशा सर्व मुस्लिम स्कॉलर असेल, ख्रिश्चन स्कॉलर असेल, अशा सगळ्या समाजाचा विचार करणाऱ्या लोकांचं संघ नेहमी स्वागत करतो आहे. आणि समाजातल्या या देशामध्ये राहणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कुठल्याही धर्मियाच्या लोकांना कुठलंही भय भारतामध्ये जगताना वाटू नये आणि भयमुक्त देश हा असावा, आमची लोकशाही सुदृढ असावी, अशा पद्धतीचाच आमचा विचार आहे. यासाठी जागृत समाज, संघटित समाज हे संघाचं स्वप्न आहे. त्यासाठी संघ काम करतो आहे. थँक्यू अमोलजी. तुमच्या बोलण्याचा शेवटचा अर्थ असाही कोणी काढील, प्रेक्षक म्हणतील की मग सिलेक्टिव्ह लोकांनाच का बोललात, समूह म्हणून त्यांच्याकडे तेवढा सजगपणा, समज नाही का असं म्हणायचं. पण एनिवेज तो वेगळा विषय, त्यात आपण गेलो तर खूप फाटे फुटत राहतील. पण थँक्यू की तुम्ही इतके सगळे इन्साइट दिले. वेळेची आपल्याकडे कमतरता आहे. आभार तुमचे यासाठी की अशा पद्धतीनं महाराष्ट्र ज्या
पद्धतीच्या सामाजिक परिस्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरे जातो आहे त्यात संघाची भूमिका निश्चित महत्वाची असणार आहे. जरी उघडती राजकीय नसली तरी संघ मागे राहून ज्या काही भूमिका मांडेल त्याचे राजकीय परिणाम निश्चितपणे होतील आणि म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा आमच्या एनडीटीव्हीच्या स्क्रीनवरती येण्याची मी विनंती करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. धन्यवाद. बाय.